प्रेग्नन्सी हा काळ प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील काळ असतो। यामध्ये ती कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही। तिला कायम वाटत असतं की आपलं मूल हे योग्य वेळी सुदृढ आणि विशेष म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीतूनच व्हावं। यासाठी ते वारंवार डॉक्टरांचा सल्ला घेतात, आरोग्य तपासण्या करतात। मात्र या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं असतं ते सर्व्हायकल लेंथ स्कॅन। याच्याच अभावामुळे प्रेग्नन्सीमध्ये अचानक धोका वाढतो। मात्र सर्व्हायकल लेंथ स्कॅनमुळे हा धोका टाळता येतो। त्यामुळे जाणून घेऊ प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आणि सी सेक्शन टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ही चाचणी नेमकी काय असते। सुरुवातीला पाहूयात सर्व्हिक्सचा प्रेग्नन्सीमध्ये काय रोल असतो। गर्भाशयाच्या खालच्या भागाला सर्व्हिक्स म्हणतात, जो योनीला जोडलेला असतो। याच मार्गाने डिलिव्हरीच्या वेळी बाळ बाहेर येतं। सामान्यतः सर्व्हिक्स हा बंद, लांब आणि मजबूत असतो, जेणेकरून गर्भाशयात बाळ सुरक्षित राहून त्याची योग्य वाढ होते। मात्र जसं डिलिव्हरी जवळ येते तसं ते ओपन होतं आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते। मात्र समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हे सर्व्हिक्स सुरुवातीपासूनच छोटं आणि कमजोर असेल। तर बाळाच्या जन्माच्या अगोदरच ते ओपन होऊन वेळेआधीच बाळाची पूर्ण वाढ होण्याअगोदरच डिलिव्हरी होण्याची शक्यता असते। तसेच काही वेळा हे सर्व्हिक्स डिलिव्हरी वेळी ओपन न झाल्याने सी सेक्शन डिलिव्हरी देखील करावी लागते। तर कधी बाळाच्या जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो। आता पाहूयात सर्व्हायकल लेंथ स्कॅन म्हणजे काय। सर्व्हायकल लेंथ स्कॅन या चाचणीमध्ये सोनोग्राफी केली जाते। यामध्ये सर्व्हिक्सची लांबी मोजली जाते। यातून स्पष्ट दिसतं, त्यामुळे सर्व्हिक्स ओपन झालं आहे की नाही, ते योग्य स्थितीत आहे का याची खात्री केली जाते। तसे नसल्यास अनेक प्रकारचे धोके वाढू शकतात। यात प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, दुसऱ्या तिमाहीमध्येच गर्भपात होणे, पाण्याची पिशवी लवकर फुटणे आणि बाळाचा पूर्ण विकास न होणे हे होऊ शकतं। त्यामुळे सर्व्हायकल लेंथ स्कॅन या चाचणीमध्ये सर्व धोके लक्षात आल्याने त्यावर उपचार केले जाऊ शकतात। आता पाहूयात ही चाचणी नेमकी कुणाला करावी लागते। ज्या महिलांना पूर्वी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे, ज्यांचं पूर्वी मिसकरेज झालं आहे, ज्यांना जुळी किंवा एकापेक्षा जास्त बाळांची प्रेग्नन्सी आहे, ज्यांच्या सर्व्हिक्सशी संबंधित पूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांना वारंवार पोटात दाब किंवा जडपणा जाणवतो, ज्यांच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये वेदना न होता सर्व्हिक्स उघडू लागतो, या महिलांना ही चाचणी करावी लागते। आता पाहूयात सर्व्हिक्स लहान असल्यास महिलांनी काय करावं। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हायकल लेंथ स्कॅन साधारणपणे 16 ते 24 आठवड्यांच्या दरम्यान केलं जातं, कारण या काळात सर्व्हिक्समध्ये होणारे बदल स्पष्टपणे दिसून येतात। साधारणपणे सर्व्हायकल लेंथ 25 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त असणं सामान्य मानलं जातं। जर ही लांबी यापेक्षा कमी असेल तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका वाढू शकतो। मात्र लांबी कमी असल्याचा अर्थ नेहमी समस्या असेल असं नाही। यासाठी डॉक्टर संपूर्ण वैद्यकीय इतिहास, लक्षणं आणि गर्भधारणेची स्थिती पाहूनच योग्य सल्ला देतात। अशा महिलांनी काही विशेष काळजी घेणं आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळणं हे देखील तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।